आज तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये नारळ वाढवून मी आणि राजसाहेबांनी आम्ही दोघांनी इथे कामाचा शुभारंभ केलेला आहे. हे ऐतिहासिक मैदान आहे. इथून अनेक राजकीय नेते असतील, क्रिकेटपटू असतील, हे घडलेले आहेत आणि ह्याच मातीचं आपल्याला योगदान या देशाला माहिती आहे. तिथे सुशोभीकरण करत असताना खरोखर आनंद होत आहे आणि नीटनेटकं हे मैदान राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे. दुसरा राजकीय महत्वाचा प्रश्न आहे. आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एक उमेदवार आपला निवडून येईल. काय भूमिका असेल? निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे, आता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे, जे आकड्यांप्रमाणे असेल तर शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. मे महिन्यामध्ये यांच्या नावाची चर्चा आहे. तुम्हाला वाटेल अजूनही बघा, तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही. आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर नक्कीच. ऐका आता कुठेही गोंधळ नको म्हणून मी परत एकदा सांगतो, अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत. कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये. विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे. मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान परिषदेची टर्म संपती आहे. सर, पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दावा करण्यात येणार आहे. बघा, आता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. राज ठाकरेंनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यांच्यावर चर्चा देखील 20 मिनिटं चर्चा करायची. रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करत आहेत, सगळीकडून एकच मागणी होती की त्यांना सुरक्षा देण्यात यावी, कारण यंत्रणांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही गोष्टी अजितदादा यांच्या संदर्भातल्या पुढे येताना बघायला मिळत नाही. बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत. मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे. काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की सीबीआय चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे येतं, ब्लॅक बॉक्स असेल वगैरे, ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे. म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी. ₹1,00,000 लाच मागितली जात होती. एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मंजुरी देण्यासाठी. त्याच्यात 1,500 ते 2,000 शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. बघा, आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी, गंगोटिया काय, तर तसं ते झालेलं आहे, तसंच त्यांचं काम आहे.